यानंतरचं गाणं आहे ते कान्होपात्रा या नाटकातलं आहे. संत जीवनावरती जी नाटकं आली त्याच्यामध्ये बालगंधर्वांनी कान्होपात्रा हे नाटक नावी कुलकर्णींचं नाटक आहे. मास्टर कृष्णरावांनी चाली दिलेत, पण त्याचबरोबर काही भूमिकांच्या म्हणजे त्यातल्या एका भूमिकेच्या चाली या विनायक बुवा पटवर्धन यांनी पण दिलेल्या आहेत. असे त्या काळामध्ये 2, 3, 4 संगीतकार नाटकाला असायचे. साध्वी मीराबाई नाटकाला 4 संगीतकार होते, म्हणजे हिराबाई बडोदेकर होत्या, सुरेशबाबू माने होते, असे 4-4 लोक त्या त्या काळामध्ये असायचे आणि तरीही नाटकं आणि पदं खूप छान होत असत. त्या कान्होपात्रा या नाटकामधलं हे पद आता आपल्यासमोर आम्ही सादर करतोय. ते सगळ्यांना माहीत आहे, अभंग आहे कान्होपात्रेचा. पतित तू पावना म्हणविसी नारायणा, तरी सांभाळी वचना ब्रीद वागविसी जाण. देवाला सुद्धा जाब विचारायची ताकद संतांमध्ये असते. ते या अभंगामधनं कळतं की जर स्वतःला पतित पावन म्हणून घेत असशील तर ते ब्रीद तुला जागलं पाहिजे, तुला ते वागवता आलं पाहिजे, नाहीतर देव म्हणून घेणं स्वतःला बंद कर. ही ताकद संतांकडे असते, तेव्हाच संत देवत्वाच्या स्वरूपात जाऊन पोचतात. कारण कान्होपात्रा ही एकमेव संत अशी आहे की जिने पांडुरंगाच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि सांगितलं की मला या क्षणी तुझ्याकडे ने. अत्यंत तरुण असलेल्या त्या देहातना प्राण निघून गेले. हे फक्त कान्होपात्रेच्या बाबतीत घडलेलं आहे. तिच्यावरच्या जीवनावरचं हे नाटक, त्यातला हा अतिशय सुंदर अभंग तुम्हाला नक्कीच आवडेल. या साथीसाठी माझ्याबरोबर जसे हे 2 दिग्गज माझ्यासमोर बसलेले आहेतच, उत्तम निवेदन सुरूच आहे, तुम्ही ऐकताच आहात, सगळे तल्लीन झालेले आहात. आणि अशा वेळेला माझ्याबरोबर साथीला आता टाळांसाठी हा रोहन करंदीकर म्हणून बसतोय. अतिशय उत्कृष्ट तबलावादक आहे की मला तो नेहमी साथीला येतो, मला खूप त्याची साथ आवडते. सुंदर तबलावादन करतो. आज फक्त त्याला टाळायला बसवलं आहे, त्यांनी नाही म्हटलं नाही, ह्याचंच मला खूप खूप कौतुक वाटतंय त्याच्याबद्दल. सगळ्यांनी त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि हा मोहन पारसनीस यांचा शिष्य आहे. ते खरं आत्ता होते पण बाहेर गेलेले दिसत आहेत, तर त्यांनाही मी बोलणार होते. ठीक आहे, नंतर बोलते त्यांच्याशी. पतित तू पावना पावना, 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 म्हणविसे नारायणा, म्हणविसे नारायणा, म्हणविसे नारायणा. पतित तू पावना पावना, 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 म्हणविसे नारायणा, म्हणविसे नारायणा. जरी सांभाळी वचना, जरी सांभाळी, 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 जरी सांभाळी वचना, जरी सांभाळी, जरी सांभाळी वचना.
सांभाळी वचना, जरी सांभाळी वचना, जरी सांभाळी वचना, जरी सांभाळी, जरी सांभाळी, जरी सांभाळी, जरी सांभाळी, जरी सांभाळी, जरी सांभाळी वचना, प्रीत वागविसे जाण, 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 पतित तू पावना, पावना, 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 म्हणविसे नारायणा, म्हणविसे नारायणा, नारायणा, म्हणविसे नारायणा, याती शुद्ध नाही भाव, 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 भाव, याती शुद्ध नाही 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 भाव, दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही,
जयश्रीताईंचा अभ्यास आजही चालू आहे. भैरवीकडे वळण्यापूर्वी मी आपल्याला त्यांनी जे काही वेगळे प्रयोग केले ते सांगतो. त्यांनी फक्त बागेश्री रागावर आधारित असलेल्या शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचा समावेश असलेला यूट्यूबचा कार्यक्रम केलेला आहे. स्वयंवर फक्त एका नाटकावर आधारित अभ्यासपूर्ण असा मम आत्मा गमला, सौभद्रवर अरसिक किती हा शेला, आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी संतवाणीचे कार्यक्रम, सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्या गीतांवरती माणिक रंग हा कार्यक्रम, त्याचबरोबर गीता तरंग भगवद्गीतेवरती आधारित गीते, हरिहरा ओंकारा हा नाटकातल्या भक्ती रचनांवरचा कार्यक्रम, असे वेगवेगळे कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या दृष्टी त्यांच्या कार्यक्रमातून दाखवत असतात, देत असतात आणि म्हणूनच त्यांचे कार्यक्रम आपल्याला आवडत असतात. पुणे, मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी, बडोदा, इंदोर, दिल्ली, बेंगलोर, म्हैसूर अशा अनेक ठिकाणी त्यांच्या मैफली झालेल्या आहेत. पण त्याचबरोबर त्यांच्यावरती परमेश्वराचा वरद हस्त आहे असं मला वाटतं स्वतःला. याचं कारण असं की अक्कलकोटच्या मंदिरामध्ये, पंढरपूरच्या मंदिरामध्ये, पावसच्या रत्नागिरीतल्या मंदिरामध्ये, कर्नाटकातल्या दत्तपादुकांच्या कुमसी मंदिरामध्ये, नरसोबाच्या वाडीला, रायचूर आंध्र प्रदेशामध्ये, गाणगापूरला आणि शंकर महाराज यांच्या समाधीच्या स्थानी अशा ठिकाणी यांचे कार्यक्रम झालेत की नक्कीच यांच्यावरती कुठली तरी गुरुकृपा आहे, परमेश्वराची कृपा आहे. आणि शंकर महाराजांची कृपा तर बालगंधर्वांवर पण होती. लक्षात घ्या की बालगंधर्वांच्या वरती सुद्धा शंकर महाराजांची कृपा होती आणि त्यांच्या नाटकामध्ये प्रसंगी शंकर महाराज पडदे सुद्धा ओढायचे की आज कोणी नाही का मी पडदे ओढतो, काही बिघडत नाही. या पातळीवरती जाऊन शंकर महाराज बालगंधर्वांना मदत करायचे, दीनानाथांना मदत करायचे नाटकाच्या निमित्ताने. अशा ठिकाणी, अशा त्यांच्या श्रद्धास्थानी त्यांना कार्यक्रम करायला मिळाला. माझंही शंकर महाराज हे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे हा एक आमच्यातला समान धागा आहे. मंडळी, गदी माडगीळकरांनी असं म्हणलं की असा बालगंधर्व आता न होणे, परत होणार नाही. खरंय, त्यांचे शब्द आहेत, रतीचे जया रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे, सुधे सारखा स्वाद स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. बालगंधर्व होणार नाही ते खरंय, पण बालगंधर्वांची अनेक मनांमध्ये आणि आरशांमध्ये पडलेली प्रतिबिंब होणार नाहीत असा त्याचा अर्थ नाही. आणि त्यातलं एक प्रतिबिंब आज या ठिकाणी तुम्हाला गंधर्वांच्याच गाण्यांनी रंगवीत होतं, रंजवीत होतं. हे लक्षात घेतलं म्हणजे त्या गाण्याची मोहिनी, नाट्यसंगीताचा तो संपूर्ण कालखंड आपल्यासमोर उभा राहतो. वेळ 8:30ची झालेली आहे. बऱ्याच जणांची एकच प्यालाची वेळ झालेली असते यावेळी. नाही, गैरसमज नको, मी नाटकातल्या पदाबद्दल बोलतोय. नाहीतर तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळलं, म्हणजे हे आमंत्रण आहे की सूचना आहे हेही कळायचं नाही. पण तसं नाही, एकच प्यालामधल्या भैरवीनी आपण सांगता करतो आहे. सुधाकर ज्यावेळी सिंधू समोर शपथ घेतो की यापुढे मी कधीही दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही, त्यावेळी सिंधू अत्यंत आनंदाच्या भरामध्ये भैरवी म्हणते. भैरवी तिथे योजले संगीतकारांनी. याचं कारणच असं आहे की सुधाकर त्यानंतर सिंधूला कधीही आनंद देऊ शकत नाही, म्हणून ती तिथे भैरवी योजलेली आहे. ते भैरवीतलं पद मात्र छान आहे. आपण आनंदात घरी जाऊया, ऐकूया जय श्रीताईंकडनं. प्रभुजी गमला मनी तोषला, प्रभुजी गमला मनी तोषला, प्रभुजी गमला, प्रभुजी गमला, प्रभुजी गमला मनी तोषला, प्रभुजी गमला मनी तोषला. आता हसला मनी तोषला, आता हसला मनी तोषला, आता हसला, आता हसला, आता हसला मनी तोषला, प्रभुजी गमला मनी
प्रभुची कमला मनी तोषला 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 मृताची हृदय होते मृताची हृदय होते नाथ हे पूर्ण झाले परिवचन सुधेने त्यासी जिवंत केले अमृत मधुर शब्दा श्रवणी सकल माझी शक्ती एकत्र होते आता हा सलामनी तोषला आता हा सलामनी तोषला आता हा सला आता हा सला आता हा सलामनी तोषला प्रभुची कमला मनी 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 तोषला प्रभुची कमला